श्रोतेहो नमस्कार. जयश्री देसाई यांचा ललितबंध आज आपण ऐकणार आहोत ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. आजचा विषय आहे धूसर सीमा. परवा ट्रेनमध्ये एक साधारणतः 35ची तरुण स्त्री तिच्या मैत्रिणीला तावातावाने सांगत होती, किती ऐकून घ्यायचं यांचं, यांना स्वतःला तर काही करायचं नसतं, सारखं आम्हाला कंट्रोल करायचं असतं, आमच्या संसारात लुडबुड करायची असते, ढवळाढवळ करायची असते, आम्ही त्यांच्याच तालावर नाचावं असं यांना सतत वाटत असतं. आता अति झालं, आता मी बोलते ताडताड, आपली बाजू खरी आहे तर बोलायला कशाला घाबरायचं. ती तिच्या सासू सासऱ्यांबद्दल बोलत होती याचा अंदाज मला आला. त्यांच्या कुटुंब कलहाचा तपशील मला माहीत नव्हता, तो माहीत करून घ्यायची गरजही नव्हती. पण तिचं ऐकताना मला 2-3 गोष्टी जाणवल्या. काही सीमारेषा किती धूसर असतात नाही. तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखंच असतं ते. उदाहरणार्थ, तू इतका वेळ कुठे होतास किंवा होतीस असं आईने आपल्या तरुण मुलाला किंवा मुलीला विचारलं तर त्यांना राग येतो, कारण ती आपल्या प्रायव्हेट स्पेसमधली आईची ढवळाढवळ किंवा लुडबुड आहे असं त्यांना वाटतं. आईसाठी किंवा बाबांसाठी मात्र हा प्रश्न म्हणजे त्यांच्या मुलाबाबतच्या किंवा मुलीबाबतच्या काळजीचा भाग असतो. एखाद्या सासूने सुनेला असं सांगणं की ही भाजी अशा पद्धतीने कर, तुझ्या नवऱ्याला ती तशी आवडते, किंवा असं सांगणं की सतत विकतचं खाऊ नका, ते तब्येतीला चांगलं नाही, ही तिला त्यांच्या संसारातील ढवळाढवळ वाटू शकते, किंबहुना वाटतेच. तसंच सुनेने किंवा मुलीने घातलेले तोकडे कपडे आणि इतर अनेक बाबतीत आईवडिलांचे आणि मुलांचे विचार जुळत नाहीत, आणि मग आईवडिलांनी तसं टोकलं तर ती मुलांना त्यांच्या आयुष्यातली ढवळाढवळ वाटते किंवा लुडबुड वाटते. प्रश्न असा आहे की आईवडिलांनी नक्की कुठपर्यंत सांगितलं तर ती मुलांना ढवळाढवळ वाटणार नाही. दुर्दैवाने याला उत्तरच नाही. विशेष म्हणजे हे मुलांच्या बाबतीतच होतं असं नाही, तर काही वेळा आईवडिलांनाही मुलांनी सुनेने त्यांना काही गोष्टी सांगितल्या तर आवडत नाहीत. आम्हाला काही अक्कल नाही का, आमचे केस उगाच पांढरे झाले का, आमच्या गोष्टीत तुम्ही उगाच लुडबुड करू नका, असं आईवडिलांकडूनही मुलाला किंवा सुनेला ऐकवलं जातं. याच अभिनिवेशापायी मुलांना नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले जातात. त्यांनी आपल्याच तालावर नाचावं असे प्रयत्न केले जातात. खरं तर ही जनरेशन गॅप अनादी काळापासून अशीच चालत आली आहे. मात्र फरक हा पडला आहे की तेव्हा आईवडिलांनी असं सांगणं किंवा सुचवणं ही आपल्या प्रायव्हेट स्पेसमधली ढवळाढवळ आहे असं मुलांना वाटत नव्हतं, आणि मुलांनी आईवडिलांना काही सांगणं हा त्यांनी आपल्याला शहाणपणा शिकवण्याचा भाग आहे असं आईवडिलांना वाटत नव्हतं. आपल्याबद्दलचं दुसऱ्याचं प्रेम, काळजी ही समजून घेतली जात होती आणि त्याचा विपर्यास केला जात नव्हता. त्यामुळेच या अशा वादांचं पर्यवसान नाती तुटण्यामध्ये होत नव्हतं. पण आज दुर्दैवाने तशी परिस्थिती नाही. आज हे प्रायव्हेट स्पेस प्रकरण इतकं वाढलं आहे की ढवळाढवळ किंवा लुडबुड याबाबतची सीमारेषा आणखी धूसर झाली आहे. त्यात घरच नाही तर मनं विभक्त व्हायला लागली आहेत. आपली बाजू खरी असेल तर बोलायला काय हरकत आहे, म्हणून मी ताडताड बोलते, हे त्या मुलीचं वाक्यसुद्धा मला खटकलं. कारण खरं हे सुद्धा सापेक्ष असतं आणि प्रत्येक खरं बोललंच जायला पाहिजे असंही काही नसतं. हे भानसुद्धा आज राहिलेलं नाही. कारण काही झालं तरी नाती तुटता कामा नयेत हा आग्रहच आता राहिलेला नाही. मला तरी ही परिस्थिती फार भयावह वाटते. तुम्हाला? धूसर सीमा. जयश्री देसाई यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी, आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.